श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचन्न तत्तमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम. रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुहास वंदन कथा टोपीच माला दंडकमंडलोदर कटाकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलिगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परत्पर कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा यतिवर. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी कणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुची रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कुठे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचेही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती षणलाखाती वणिता दोड ठेविला चरणी माता रक्षावी मच्ची समर्थ कृपा कंटाक्ष दिनाता दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन इरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन कराय दुरुस्त हा भाव सागर याचे पावाया पहिलं तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रातिबुली नानान बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानाक हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो प्रथा विषयाची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपत व्यवहारी वर्तता नोपडो भ्राती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजी सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी, श्रवण करते दिवसनिशी, हेरळी करांदिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवाशी शेवटी आणले, रात्रंदिन नूप मंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेणे अंतरी नुपित बहु सुखावी, ख्याती वाढली लोकात स्तुती करीती, जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे, एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते, ज्येष्ठ सन जन सांगती, कित्येक होते तयावे, पाहावे यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हासले, मुके काही न बोलती, वारंवार हास करती, पाहुनी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा सन्यासी, भुरळ पाडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हसोत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले डोंग पूर्ण, वेदशास्त्र अधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपले स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामीची तुच्छ मानती, नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारसी दोघे जण तेही निद्रस्त जाहले, निद्रा लागली बुवासी, लोटली या काहीनीसे, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी विचूक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी वळली वैखरी, शब्द एक न बोलावे, जवळी होते पारसी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुनी बुवासी सावध केले तयावे, मग स्वप्नीचा वृत्तांत तयाचे सांगते समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुस्ता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हासले, मग काय बोले ती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार काय होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी विचुकाशी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्यर्था भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे, फुकटा आता नयेची, बुवा प्रति पटली खूण, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमा अश्रू भरले नये, कंठ झाला सददेत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमदशमोऽध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणस्तु, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षाची जहागिरी, दयाप्रती सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंवाद, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, समदबाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, भोग कैसा त्यास, निद्रा नयची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तशीची ब्राह्मण संत पुरणे, बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याचे, त्रासले या भो यात्रेसे, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी,
सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिली आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्ने पडले अक्कलकोटी जावे त्या हे जाणोनी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीचे नर नारी कामधंदा करीती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमे व्हावे सांगती कित्येक स्नाने करुनी पूजा द्रव्ये घेऊनी अर्पया समर्थ चरणी जाती येती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमदशमोध्याय गोढा श्री स्वामी चरणा वंदना अर्पणस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतर गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतके करीन 2 शस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 शस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करिता बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामी से बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसमद पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थतेतून उठले यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून येशी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिलेल्या फकीराशी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कपणी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटूनी लिंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमद झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसमद सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 शस्त्र असा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करी जाती सर्व अनुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरा अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त सदा परिसोत भाविक भक्त 9मो अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ।